मित्रांनो आपल्याला दिसतात हिंद केसरी चे मानकरी असलेले ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर रेत्रेधर आणि आज त्यांचा आनंद आहे फायनलला राहिलेला आहे. बघूया कारण काय होतं माहिती आहे का आता ड्रायव्हर दुसऱ्यांच्या गाडीवर तर बसत असतात बऱ्याच बैलांना एक नंबरात नेत असतात पण आज घरचा बैल आणि आज गुलालाचा मानकरी झाला. आज काय त्यांच्या भावना आहेत विचारूया. ड्रायव्हर नमस्कार. आता बऱ्याच गाड्यांच्या वरती बसता एक नंबर करता ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवलाय पण ज्यावेळेस आता घरचा बैल गुलाल करत असतो त्यावेळेस काय डोक्यात विचार असते ते? जवळजवळ 5-7 वर्ष झालं आपल्या घरात गुलाल नव्हता. मी दररोज मैदानात गुलाल घेऊन येते. पण आपला पहिला मोठा बैल होता म्हणजे पप्पा सगळं बघत होते ते वारल्यापासून गुलाल नव्हता. तो बैल आता आम्ही सांगोल्याच्या बाजारातनं म्हणजे म्हैसूर गाडी उतरते सोनूभाऊंची त्यांच्यापासून वासरू 2 वर्षाला घेतलेला आपण आता 4 दाते आहे बैल. पण आज 5 वर्षानंतर गुलाल आज पहिल्यांदाच बैल घेऊन घरात निघालाय. त्यामुळे आता एकदम आनंदी वातावरण आहे. काय प्रेक्षकांनी बी कळू द्या काय नाव ठेवले ते? बैलाच पिस्तूल नाव आहे. दोन्ही खाली पब्लिकने पळतोय. आता परत मी आदतला आणि तुशालाच पळवतोय बैल. पण 4-5 वर्षाला गुलाल नव्हता पण आज बैलांना करून दावलं ती आम्ही कष्ट घेतलेलं त्याला त्यानं फळ दिला आम्हाला. ड्रायव्हर आता तुम्ही एवढं मोठं हिंद केसरी ड्रायव्हर आहे पण तुम्हाला देखील पायऱ्याला अडचणी येतात का? पायऱ्याला भरपूर अडचण येते ती. आपल्यासने आपल्या जवळ माणसं असते ती पण बैल देत नाही ती. पण आपण स्वतःच्या डोक्यानं वासरू आदत अरविंद माने पाचमरे त्यांचा खोंड आदत मी 2 आठवड्यात ती गाडी पळवते. पण आज दुसऱ्या मैदानात ती गाडी फायनलला राहिली. चांगला खोंड पळवते अरविंदचा. त्यांनी पण आपल्याला एका शब्दावर दिला. आणि पुशेगाव हिंद केसरी ड्रायव्हर भैया ड्रायव्हर बांबोडचा त्यानं आज गाडी आणली. 2 मैदानात तोच गाडी आणते. आज पण त्यानंच गाडी आणली फायनल पात्र केली गाडी. मित्रांनो भैया ड्रायव्हर पण चांगले आता ओरिजिनल हिंद केसरी सामान्य मिळाला. चांगल्या गाड्या सर्वसामान्यांच्या पण गाड्या हाकताना आपल्याला दिसते ती. पण असा विचार नाही आला का आपण बी बसावं? बैल मला जरा जास्त भेटतोय दुसऱ्या वासराला उरकून देत नाही त्यामुळे मी बसलेलो नाही. मग भैया ड्रायव्हरला मी शब्द टाकला म्हणलं गाडी आपली हाणायला लागत्या तेव्हा बी एका शब्दाला आपली तो गाडीत बसला पाहिजे आणि त्याने फायनल आज पात्र केली गाडी. आता ड्रायव्हर म्हणून सगळीकडे जाता पण बैलगाडा मालक म्हणून आज मैदानात आलाय. मी बोललेलं एका बाईट मध्ये मी बैलगाडा मालक पण होणार आहे. ती पिस्तूल आज करून दाखवलं फायनल घेऊन दाखवलं. फायनल एखादा बैल मालक घेतो तेव्हा आनंद वेगळा असतो. मी आता प्रत्येक मैदान फायनल राहतो मी दुसऱ्या गाड्यावरनी पण आपला बैल फायनल राहणं ह्या मालकाचा आनंद वेगळा असतो. ड्रायव्हर स्वतःचा बैल ज्यावेळेस आणतो त्यावेळेस मनावर दडपण असतं का सेमी किंवा गट खाली गेल्यानंतर? दडपण म्हणजे 50% BP खालवर झालेला असते माझा तरी. मी खाली सुट्टीला पण थांबत नाही. ही सगळं आपली टीमचा सपोर्ट आहे सगळ्या. ही सगळी आपली घरातली पोरं आहे ती सगळी यांचा पूर्णपणे आपला सपोर्ट आहे सगळ्यांचा. त्यामुळे ही सगळं तीच यांची जी बघते ती मी फक्त नियोजन करून देतो. मी कुठून मध्ये थांबलेला असते आणि BP खालवर झालेला असते माझा पण त्यामुळे मध्येच थांबलेला असते मी. म्हणजे बघा मित्रांनो एक ड्रायव्हर असताना आणि बैलगाडा मालक झाल्यानंतर वेगवेगळे रिएक्शन असते ते वेगवेगळं हे असतं ते की असं नाही की बाबा ड्रायव्हर आहे असं धीट किंवा असा बऱ्याच आता ह्याच्यातून जाता तुम्ही पुढं गाडी थटणार असते किंवा काय असा वेगवेगळे क्षण येते ती. पण बैलगाडा मालक म्हणलं तर सगळ्यात मोठी भीती असते की बाबा 100% ड्रायव्हर गाडी हाणताना मला कोणती भीती एवढी वाटत नाही कारण मी बरेच टाइम पडलेलो पण आहे. त्यातनं मी गेलेलो आहे त्यातनं मी ते सगळं क्षण मी बघितलेलं आहे. पण एक बैलगाडा मालक असतो तेव्हा भीती असते मालकाला पूर्णपणे. त्यामुळे एवढं बैल मालक होणं म्हणजे सोपं न होईल. सगळं सेटिंग लावून सगळं पैर करून डोकं जास्त हे करायला लागते आणि गाडी हाणायची म्हणजे की आपलं गाडीचं नियोजन एखादा करणार असतो. आपण गाडी मोठी असते त्यामुळे हाणतोय गाडी चांगली त्यामुळे फायनल राहते गाडी. आता तुमच्या टीमचं बी तुम्ही कौतुक केलं पण महत्वाचा वाटा आहे त्या नंदीचा त्यांनाही ते आज करून दाखवले. त्याच्या वैशिष्ट्य काय सांगाल? त्याच्या जीवावरती आम्ही 4-5 वर्षाला वासरा आम्ही शिकवतोय ट्रेन करतोय त्याला. आज जरी मैदान फोन आला तरी उद्या आम्ही त्याला हे करतोय पण कधीच त्यानं हार मानली नाही बैलांना. पण काल पाडलेल्या 3 फेरं झालीत त्याला पण आज त्यानं 2 फेरं काढल्या शिमीला आता फायनल राहिला बैल आता. पण बैल कधीच कटाळला नाही अजूनपर्यंत. एवढा बैलाला स्टॅमिना आहे. आम्ही त्याला 3-3, 4-4 किलोमीटर बैलाला चालवतो वासरांच्या बरोबर. आज पोहून गेला तरी उद्या झोपतो पण तो अजूनपर्यंत बैल कधीच आमच्या कटाळ्याला नाही बैल तो आणि इथून पुढे पण आता पळत राहणार बैल. मित्रांनो बघा नवीन जी बैलगाडा मालक आहे त्यांच्याकडं त्यांना शिकण्याजोगं आहे अच्युत ड्रायव्हरांच्या कुठनं कारण बैलगाडा
ड्रायव्हर किंवा जाकी, पण बैलगाडा मालक म्हणून काय काय करायला पाहिजे, एवढं सगळ्या गोष्टी करायला लागतात. बैलाचा व्यायाम घ्यायला लागतो, जिथले तिथे सगळ्या गोष्टी बारीक सारीक सगळ्या गोष्टींच्या बैलगाडा मालक म्हणून लक्ष द्यायला लागतं. त्यावेळेस असा गुलाल पडतोय. 100% पूर्ण कष्ट घ्यायला लागतं. आपण निवांतवाने 10 वाजेपर्यंत झोपल्यानंतर कुठली गोष्ट होत नाही. त्याला माणसं उठायच्या अगोदर आपण उठायला लागते. सगळं देखभाल त्यांची करून मग मी अड्ड्याला जातो. सगळं बाहेर माझं म्हणजे बंधुराज मोठा आहे दादा, हे सगळं मागं बघतील सगळं, आणि आपली सगळी टीम आहे सगळी. मी फोनवरून सगळं सेटिंग लावतो, मागं सगळं वासरा बिसरा सगळी पोरं बघतील सगळी आपली. त्यामुळे मी पुढं निवांतवाने मैदानाला जात असतो. बघा मित्रांनो, एका मोठा ड्रायव्हर होण्याच्या मागं यश असतं, पण त्या मागं ही पडद्यामागची टीम असते. त्यांनी आज तुमचं नाव घेतलं की बाबा तुमच्याकडे बी मोलाचा वाटा आहे की तुम्ही ह्या गोष्टी करताय, म्हणून आज अच्युत ड्रायव्हर रेटरेदन ही महाराष्ट्रात नाव गेले. होय, अच्युत पुढे गेला की मी सगळं मागे बघतो, सगळं बैलाचं ते सगळं ते बघतो बैलाच. एवढा मोठा ड्रायव्हर घरात आहे, ते काय वाटतं? आनंद वाटतोय. तो सारखा नंबर करून येतो, आनंद वाटतो, आनंदी वातावरण असतं घरात, आनंद असतो. मित्रांनो, दुसरे एक पडद्यामागचे हिरो आहेत, कायम अच्युत ड्रायव्हर सोबत मला दिसते. ती कधी कॅमेरा समोर येत ना, आज आलाय समोर. आज काय वाटतं? आज घरचा नंदी गुलालात आहे. आज आनंद वाटतोय, घरचा नंदी फायनलला पात्र झालाय. रोज ड्रायव्हर बर असतो मैदानात, दुसऱ्या नंदींच्या पण आपल्याला अभिमान वाटतोय की फायनलला राहिलो ना, पण आज लयच आनंद आहे की घरचा नंदी फायनल साठी पात्र झाला. आता ड्रायव्हर एक वेगळीच मैदानात चालते, तिकडे आता वळतो जरा. मथुरच्या गाडी जिथपासून बसलाय ना, तिथपासून एक वेगळीच मथुरची ही क्रेज वेगळी वाटायला लागली, किंवा अच्युत ड्रायव्हरची वेगळी क्रेज निर्माण झालेली आहे. कारण जुना काळ मथुरचा आठवायला लागला सगळ्याशी, तुमचाही जुना काळ आठवायला लागला. 100%. आणि मथुरचा पण म्हणजे मथुरवर माझा जास्त जीव आहे, आणि राहुलांचा पण माझ्यावर जास्त जीव आहे. कारण का तेव्हा जेव्हा त्यांचा फोन येतो मला, तेव्हा मी माझा स्वतःचा बैल म्हणून तो हाणायला जातो गाडी. मी जे पैशासाठी गाडी हाणायला कधीच आजपर्यंत गेलो नाही, आणि जरी कुठली तरी गाडी गेलो हाणायला तर पैशासाठी जात नाही, माझा स्वतःचा नंदी म्हणून हाणायला जातो मी गाडी. आणि मथुर आता म्हणजे जुना काळ मला पण आठवायला आहे मथुरचा. ती क्रेज एकदम बघितलं ना अड्ड्यामध्ये, जुना काळ मथुरचा आठवतोय. आता येणार आहे पुढच्या 2-3 मैदानामध्ये पण मथुर येणार आहे अड्ड्यात. तुमचा पण जुना काळ सगळ्यांना आठवायला लागला, की जी गर्दी असायची ना, ती गर्दी कायम तुमच्या सोबत आता दिसते. 100%. मध्ये एक 2-3 महिने जरा असं घरातलं काम चालू, त्यामुळे मी पण दिसत नव्हतं. पण मी पण बाईट मध्ये बोललेलो तुमच्याच की मी बाहेर निघाल्यानंतर मी काहीतरी करून दाखवणार, आणि बाहेर निघून माझं काहीतरी वेगळंच गणित असते, प्रत्येकापेक्षा माझं वेगळं गणित असते. त्या मथुरचा ज्यावेळेस गाडीवर बसतं, त्याला पळताना बघतं, त्यावेळेस कुठल्या बैलाची तुम्हाला आठवण होती? मथुरचा पळ वेगळाच हो, पब्लिकचा बादशाह आहे मथुर. गाडी खालीपर्यंत वरपर्यंत बैल जाग्यापासून गाडी खिचतोय बैल, आणि त्याच्या गळ्यात जो नंदी पळल तो चर्चेतच जातोय नंदी, एकदम टॉप मध्ये जातोय तो नंदी. त्यामुळे मथुरचा पळ सगळ्यापेक्षा वेगळा आहे, ठाम बैल आहे तो. आणि आता इथून पुढे पण तो बैल पळतच राहणार आहे, कारण मातीची रान आहे ती. ड्रायव्हर हा झाला आता ड्रायव्हर असलेल्याचा भाग, पण आता बैलगाडा मालक आहे, आता आज गोलाला राहिलाय. मी पण शुभेच्छा करतो तुम्हाला. आता नवीन वास्त्र आणताय, घडवताय, त्याबद्दल नवीन जी आत्ता पडली ती पोरं, ती बरीच चर्चा चालती. अच्युत ड्रायव्हरांचं वासरू आहे ना, वाया जात नाही. काय नक्की बघता? मी बारीक म्हैसूरी वासर गाडीतनं घेतो, ट्रेन करतो, आणि आपली म्हणजे व्यापारच पहिल्यापासून आहे, लहानपणापासून माझा व्यापारच आहे. वासर खरेदी विक्री माझी चालू असते, चांगली जातीची वासर असते, ती म्हैसूरी वासर असते गाडीतली, त्यामुळे विक्री माझी चालूच असते सारखी. कारण काय होते माहिती आहे का, आता बऱ्याच मी मुलाखती नवीन मुलांच्या घेतोय, ते म्हणतात की आता तुम्ही अच्युत ड्रायव्हरची मुलाखत ज्यावेळेस घेतात, वासर असतात त्यांच्यापाशी, वासरू एकदम उदयास आले का नाही, की नाव मोठा ज्यावेळेस मैदानात वासरू राहतं, त्यावेळेस नाव बाहेर निघतं की हे अच्युत ड्रायव्हरच्याकडून घेतलेलं वासर. 100%. आणि तेवढं आपण जरी वासर दिलं एखाद्याला, तेवढं त्या मालकानं कष्ट पण घेतलं पाहिजे, आणि सगळे डॉक्टरांची विचारपूस करून कसं काय त्याला टॉनिक औषध त्याचा सगळा शेड्यूल त्यांनी जाणून घेतला पाहिजे, आणि तिथून पुढेच त्यांनी हे केलं पाहिजे. एखाद्यापासून वासरू आणायचं, ते पण दुसऱ्या एखाद्या माणसाचं नाव खराब होतं ना, ते ह्याच्यापासून आणलं वासरू चांगलं लागलं नाही, ते आपण स्वतः मालकानं कष्ट घ्यायला लागतं वासराला. आता मी बरेच वासर दिलेले आहे, ती मालकाने माझं सांगणं असते, फोन मला करते, ती व्यवस्थित मी सगळं सांगतो देखभाल कशी करायची, काय करायची. ड्रायव्हर आज किती वाजता घरात हल्ल्याला? सकाळी 7:30 वाजता घरात हल्ली. 7:30 येऊन चिठ्ठ्या टाकलेल्या 2-3, गाडी 25 गटात मध्ये हाणली गाडी. शिमेला तर पहिल्या शिमेत गाडी पाहिली. मग आज सगळ्या गोष्टी एक बैलगाडा मालक म्हणून केलं तर 100% सगळ्या बैलगाडा मालक म्हणून केले. त्या मी पप्पाची शब्द दिलता, बैल मी या महिन्याभरात फायनल 100% ठेवणार बैल, आणि त्याच करून दाखवलं बैलांना. 3ऱ्या-4थ्या अड्ड्यात बैल फायनल राहिला. आज घरून वगैरे फोन आले का? कारण दुसऱ्याच्या गाडीवर बसणं वेगळं ना, आपल्या घरचा गुलाल वेगळा. घरात सकाळच्या लाईव्ह बघायचं चालूच आहे. सेमी पास केल्यानंतर घरातच पहिल्यांदा फोन आला मला, हे पिस्टल आपला फायनल राहिलाय, लगेच फोन आला घरात मला.
आज टीम मधलं कोण काय बोलणार आहे का? कारण एवढे मोठे हिंद केसरी ड्रायव्हर ज्यावेळेस आपल्या सोबत असतात वेगळीच एक क्रेज असते. काय सांगचाल आज? म्हणजे आज एवढं आता ड्रायव्हरांच्यासाठी बरीच जण मी मैदानात जातो ना, नवीन बाहेरची फोटो काढायसाठी त्यांच्यासोबत ते रोज तुमच्या सोबत असतात. नाही, ड्रायव्हरांचं बैलांच्या मागे लय मोठं कष्ट आहे. हम्म. ड्रायव्हर रोज लवकर उठून मी ड्रायव्हरांच्या घरावरनं जर रानात जातो, मी कायम बघत असतो ड्रायव्हर लवकर उठून खोंडासनी वैरण पाणी म्हणा लागवड त्यांचं काय असेल ते फिरवायचं इकडे तिकडे सगळं वेळच्या वेळीच असते. त्यामुळे बैल त्यासनी साथ देते. कष्ट प्रामाणिक असल्यामुळे बैल असंही गुलालाच करते ती. आणि मित्रांनो टीम आहे, टीम वर्क आहे म्हणून ही सगळं यश आहे. जर टीम नसेल तर बैलगाडी क्षेत्रात तुम्ही काय करू शकत नाही. कारण एका दोघांचं हे काम नाही. आज गुलाला नंद आहे आणि त्याला धरलेला आहे. काय वाटतंय आज? चांगलं वाटतंय, अभिमान आहे त्याचा. बघा मित्रांनो जास्त शब्द नसते ते, कारण गुलाल महत्वाचा आहे. आज सगळी ही मैदानात येते ती कशासाठी येते ती की दोन मोठं गुलाल लागावा, एक वेगळाच आनंद असतो त्या गुलालाचा आणि त्या गुलालाचा आस्वाद घेण्यासाठी सगळीजण येते ती. आज इथनं पुढं कसं काय नियोजन घरच्या बैलांचं किंवा नंदीचं कसं काय? इथनं पुढे आता सगळं व्यवस्थित नियोजन असणार आहे. आणि आपण ज्याला मागेल त्याला मी बैल देतो, जर कमी पळाला कोणाचा तरी देतो. आणि तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून ही जी बैलांची चर्चा होत्या ना, ती पण आता आमची इथून पुढे तुम्हीच पहिल्यांदा मुलाखत घेतल्या. इथून पुढे तुमच्या बैलाची पण चर्चा व्हायला चालू होईल आणि चांगल्या पैरात बैल पळावा माझी पण इच्छा आहे. इथून पुढे मी चांगल्या बैल पैरात पळायची इच्छा म्हणजे पूर्ण करणार सगळ्यांची पोरांची. मित्रांनो बघा सगळ्यांना वाटतं की बाबा आपला बैल मोठ्या पायऱ्यात पाहायला पाहिजे, पण एवढं मोठं हिंद केसरी ड्रायव्हर आहेत पण त्यांनी अजूनही मोठी बैल टाकली नाहीत. का तर आपल्या बैलाची पात्रता बघितली पाहिजे. आज त्यांचा बैल चांगला पाहायला त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की मोठा पायरा भेटावा आणि आपण शुभेच्छा करूया की 100% त्यांना तो पायरा मिळेल. धन्यवाद.